चला तर मंडळी, आज ना मी तुमच्यासोबत एक खास रेसिपी ब्लॉग शेअर करते। आमच्या घरची सगळी घाई गडबड असणार आहे यामध्ये। सकाळचा चहा नाश्ता, फौजींच्या ऑफिसचा डबा, विहानच्या शाळेचा डबा हे सगळं 1-1.25 तासात मी करते। फौजी कधी कधी टिफिन घेऊन जातात आणि जेव्हा कधी नेतात ना, त्यांची फरमाईश असते काहीतरी मराठमोळं झणझणीत दे, कारण सगळ्यांना आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण फार आवडतं ना। म्हणून स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी ना मी कणिक मळून घेत असते, म्हणजे बाकी करेपर्यंत ती छान मुरते, जास्त तिंबत बसावं लागत नाही। कणकेमध्ये मीठ घातलं, पाणी घालून मध्यम अशी ओलवून घेते। भात करायचा असेल तर पीठ मळून झालं की लगेच भाताचा कुकर सुद्धा लावते। कणिक छान ओलवली, झाकून बाजूला ठेवते। आज मी ऑफिसच्या डब्यासाठी आणि विहानच्या शाळेच्या डब्यासाठी मस्त झणझणीत खारं वांग करणार आहे। त्यासाठी 9-10 वांगी घेतलेली आहे। त्यांचं देठ थोडं कापायचं आणि मधून अशा 2 चीर द्यायच्या, पण वांग देठामध्ये जोडलेलं राहायला हवं। जिथे ज्या हिरव्या पाकळ्या आहे ना तोपर्यंतच कट द्यायचा, खाली न्यायचं नाही। सगळी वांगी याच पद्धतीने भरभर चिरून घेते। आतमध्ये कीड वगैरे आहे की पाहायची आणि मिठाच्या पाण्यात घालायची। सगळी वांगी चिरून झालेली आहे। खारं वांग करण्यासाठीचं सारण करूया। सारणासाठी लागणारे साहित्य पहा। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, पाव वाटी किसलेलं सुकं खोबरं, 10-15 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 4-5 हिरव्या मिरच्या किंवा आवडीनुसार, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून गरम मसाला आणि चवीनुसार मीठ। शेंगदाणे मी रात्रीच भाजलेले होते, ते मिक्सर जारमध्ये काढून दरदरीत करायचे, खूप बारीक करू नका। अशी जाडसर भरड केली की छान लागतात, दाताखाली येतात तेव्हा। त्यासाठी ना शेंगदाण्याचा कूट खूप बारीक करू नका। आता हिरवं वाटण करायचं आहे, तर किसलेलं सुकं खोबरं, त्यामध्ये लसणीच्या पाकळ्या, आलं, हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। त्यासोबत यामध्ये जिरे घालायचे आहे आणि बारीक चिरलेली किंवा कोथिंबीर घालायची आहे। पाणी न घालता जाडसर भरड करून घ्यायची। आता हे सारण तुम्हाला सकाळी करणं जमणार नसेल तर रात्री करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे सकाळी काम लवकर होईल। शेंगदाण्याच्या भरडमध्ये हिरवं वाटण घातलं, त्यामध्ये मीठ घालायची, हळद घालायचं आणि 1 टीस्पून गरम मसाला घालायचा आहे, कोथिंबीर घालायची आणि या सारणाला छान बाइंडिंग यावी म्हणून 1 चमचा तेल घालायचं। तेल घातल्याने बाइंडिंग सुद्धा छान येते आणि चव सुद्धा छान लागते। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त खारं वांग करण्यासाठीचं सारण आपलं तयार झालेलं आहे। वांगी भरून घेऊया, अगदी झटपट होतात। वांगी पाण्यातनं काढायची आणि सारण चांगलं दाबून भरायचं, म्हणजे वांग छान असं भरलं जातं आणि सारण सुद्धा भाजी शिजताना निघत नाही। या पद्धतीने सगळ्या वांग्यांमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे। चांगलं दाबून भरपूर सारण मी भरते आणि 9-10 वांग्यांसाठी हे सारण बरोबर होतं, कारण थोडंसं सारण उरतं, ते आपल्याला फोडणीत सुद्धा घालता येतं। तर संपूर्ण वांगी याच पद्धतीने मी भरून घेते। जसं की मी सांगितलं, सकाळी जमणार नसेल तर सारण तुम्ही रात्री करून ठेवू शकतात, पण होऊन जातं बरोबर। सगळी वांगी भरून झाली, स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर मंडळी, स्वयंपाकाला सुरुवात करण्याआधी ना मी आज कोणती भांडी वापरते ती तुम्हाला झटपट दाखवते, कारण ही सगळी भांडी ना जाम भारी आहे आणि तुम्हा सगळ्यांना खूप आवडेल आणि तुम्ही लिंक मागाल। सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते। तर इथे मी द इंडस व्हॅली इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड यांच्याकडून ट्रायप्लस स्टेनलेस स्टीलचा कुकवेअर सेट मागवलाय। यामध्ये 1.2 लिटरचा टी मिल्क पॅन आहे, 2.2 लिटरची कढई आहे आणि 1.5 लिटरचा फ्राय पॅन आहे। ही सगळी भांडी प्रीमियम क्वालिटीची आहे। सगळ्यांची 3 लेअर थिक बॉडी आहे, 100% टॉक्झिन फ्री आहे, नॉनस्टिक आहे। इंडक्शन आणि गॅस आपण दोन्हींवर वापरू शकतो। इझी टू यूज, इझी टू क्लीन आहे। स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती24, तो वापरून तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट सुद्धा मिळेल। त्याचसोबत इथे मी कास्ट आयर्नचा फिश फ्राय पॅन मागवला आहे। हा प्री सीझन आहे, नॉनस्टिक आहे, फिश फ्राय पॅन आहे, पण त्यावर आपण आंबोळी करू शकतो, काहीही शॅलो फ्राय वगैरे करू शकतो। सगळ्या भांड्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। माझा कुपन कोड वापरा आणि पटपट खरेदी करा। चला, खारं वांग्याची फोडणी करण्यासाठी मी ट्रायप्लस स्टेनलेस स्टीलच्या या कढईमध्ये तेल घातलं। अर्धा टीस्पून मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे, सोबत कढीपत्ता घालायचा। कढीपत्ता असा तोडून घालायचा, म्हणजे तेल बाहेर उडत नाही। छान अशी खमंग फोडणी झाली की जे आपण सारण केलं होतं ना, थोडंसं सारण उरवायचं किंवा उरलेलं असतं ते घालायचं आणि साधारण अर्धा मिनिटे हे सारण परतून घ्यायचं। सारण असं खमंग अर्धा 1 मिनिटे परतलं की यामध्ये भरलेली वांगी घालायची। वांग्यांमध्ये सारण आपण चांगलं दाबून भरलं होतं, अजिबात हे शिजताना सुद्धा सुटत नाही। सगळी भरलेली वांगी घातलेली आहे, व्यवस्थित एकजीव करायचं आणि लो फ्लेमवर हे वांग 2 मिनिटे असंच परतून घ्यायचं। यामध्ये लगेच पाणी घालायची घाई करायची नाही, कारण याला आपल्याला
आपल्याला वाफ काढायची. फक्त हे सारण सुकं आहे, करपू नये म्हणून 2-3 चमचे पाण्याचा सपका द्यायचा, म्हणजे असं पाणी शिंपडायचं, जास्तीचं पाणी घालू नका. सगळं छान एकजीव करायचं आणि यावर झाकण ठेवून कमी आचेवर 5 मिनिटाची दणदणीत वाफ काढायची, म्हणजे वांग्यामध्ये सगळे मसाल्यांचे फ्लेवर्स चांगले मुरले जातात. 5 मिनिटांची वाफ काढली. इथे एक 10-15% वांगं शिजलं जातं आणि इतका जबरदस्त खमंग सुगंध येतोय. आता वांगं शिजावं आणि ते लफतफीत राहील असं यामध्ये गरम पाणी घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि सगळं मिसळून घ्यायचं. हे खारं वांगं ना खूप सोप्या पद्धतीने होतं, पण चवीला खूप भन्नाट असं लागतं. तर वांगे छान असं मी पाणी घालून एकजीव केले. झाकण ठेवून कमी आचेवर वांगं शिजवायचं. मध्ये 2-3 मिनिटांनी फक्त तळापासून मिक्स करायचं. 7-8 मिनिटांमध्ये हे खारं वांगं मस्त असं शिजलं जातं. तर मंडळी, भाजी इथे शिजवलेली आहे. जबरदस्त खमंग मराठमोळा सुगंध येतोय, तरी मस्त आलेली आहे आणि इथे आपलं झणझणीत खारं वांगं तयार झालेलं आहे. तुम्ही एकदा तरी माझ्या म्हणण्यानुसार करून पहा, इतकं जबरदस्त लागतं. टिफिनची भाजी तर झालेली आहे. कणिकसुद्धा छान मुरलेली आहे. थोडंसं तेल घालून मिनिटभर मळून घ्यायचं आणि त्याचसोबत आपल्याला जितक्या चपात्या करायच्या आहेत तितके गोळे करून घ्यायचे. आणि मी घडीची चपाती करत असते कारण ती दिवसभर छान अशी मऊसूत राहते. तर तवा गरम करायला ठेवलेला आहे, तोपर्यंत मी चपात्यासुद्धा लाटून घेते. चपाती भाजायला घालायची. एक चपाती होते तोपर्यंत आपली पुढचीसुद्धा लाटून होते. तुम्हाला रेसिपी व्यवस्थित लक्षात यावा म्हणून मी एक पदार्थ दाखवते, पण मी पुढे तुम्हाला सांगेलच काय शिजेपर्यंत मी काय केलं असं. मस्त अशा चपात्या मऊ लुसलुशीत होतात, टम्म फुगतात आणि यांना एखाद्या जाळीवर ठेवायच्या, म्हणजे वाफ जाते आणि आपल्याला टिफिनमध्ये भरता येतात. तर चला मंडळी, लंच टिफिन तर आपला तयार झालेला आहे. आता ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी मी आंबोळी करणार आहे. तर इडलीचं पीठ माझ्याकडे होतंच. इडलीचं पीठ मी जेव्हा कधी करते ना जरा एक्स्ट्रा करून ठेवते, मीठ न घालता फ्रीजमध्ये ठेवते, म्हणजे आपल्याला आयत्या वेळेवर नाश्ता करता येतो. तर मी इडलीच्या पिठात मीठ घालून पाणी घालून जरा बाजूला ठेवलं. तोपर्यंत झटपट चटणी करूया. चटणी करण्यासाठी तेलामध्ये 2 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 2 चमचे डाळवं आणि 2 लाल सुक्या मिरच्या घालून जरा परतायचं. हलकं तांबूस झालं की एक चिरलेला कांदा आणि 2 लहान चिरलेले टोमॅटो घालायचे. कढीपत्ता घालायचा आहे इथे आणि आंबटपणासाठी थोडी चिंच आणि चवीनुसार मीठ घालायचं. हे सगळं 3 ते 4 मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे. 3-4 मिनिटे व्यवस्थित परतलं की थोडंसं पाणी घालायचं आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. चटणीचं साहित्य छान असं मऊ होईपर्यंत शिजवल्याला गार करायचं. जोपर्यंत भाजी शिजत होती ना मंडळी, तेव्हाच मी चटणीचं साहित्य परतलं होतं आणि चपात्या करेपर्यंत ते गार झालं. फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं म्हणून मी एक रेसिपी दाखवते. गार झाल्यानंतर चवीला तिखट असणारं लाल तिखट आणि पाणी घालून ही काळ्या चटणी मी वाटून घेतली. फोडणीसाठी तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि ही फोडणी घालायची. मस्त चटपटीत चटणी तयार झाली. आता झटपट आंबोळ्या करून घेऊया. तर द इंडस व्हॅलीचा हा कास्ट आयर्नचाच फिश फ्राय पॅन मी वापरते. यावर फिश फ्राय करा, काहीही तळा, शॅलो फ्राय करा किंवा आंबोळ्या किंवा छोटे छोटे डोसे यामध्ये खूप मस्त होतात. हा प्री सीझन होता तरीही मी ना तेल घालून एक कांदा करपेपर्यंत यावर परतून घेत असते नेहमी, म्हणजे नवीन असताना एकदा. आणि हा आपला आंबोळ्या करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी तयार आहे. तेल लावून एकदा पसरट पुसून घेतलं, पाणी शिंपडूनही पुसलं आणि आता आंबोळ्या करायच्या आहे. तवा चांगला गरम असावा. बॅटर घालताना गॅस कमी ठेवायचा. आंबोळी पसरून घेतली, मस्त जाळी सुटली आहे. भाजताना मध्यम ते मोठ्या आचेवर आंबोळी भाजून घ्यायची. मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इथे आपली आंबोळीसुद्धा तयार झालेली आहे. सगळ्या आंबोळी मी याच पद्धतीने करून घेते. द इंडस व्हॅलीची ट्रायप्लायची भांडी तर अप्रतिम आहेच मंडळी, पण कास्ट आयर्नची भांडीसुद्धा यांची खूप मस्त आहे, कारण प्री सीझन असतात, आपल्याला जास्त तामझाम करावं लागत नाही आणि पहिला पदार्थसुद्धा परफेक्टच होतो. तर इथे मी ना फौजींचा आणि विहानच्या नाश्त्यासाठीच्या आंबोळ्या करून घेतलेल्या आहे. माझ्या मी नंतर करत असते. तर इथे मऊ लुसलुशीत आंबोळी आणि चटपटीत कारा चटणी तयार आहे. सकाळच्या घाईमध्ये मी यामध्ये चटणी करताना डाळी न घालता डाळवच घालत असते. मस्त नाश्ता तयार आहे. लंच टिफिनसाठी झणझणीत चमचमीत असं खारं वांगंसुद्धा तयार आहे. आता मी टिफिन पॅक करेल तत्पूर्वी चहा ठेवते आणि तोपर्यंत विहान आणि त्याचे बाबा नाश्ता करतात. तर चहा पटकन ठेवून घेते. तर
मंडळी इथे तुम्हाला एक गोष्ट सांगते, घरच्यांसाठी सगळं करत असताना मी स्वतःची काळजीसुद्धा घेते बरं का. म्हणजे सकाळी उठल्यावर जेव्हा मी फ्रेश होते त्यानंतर मी थोडे ड्रायफ्रूट भिजवलेले असतात ते खाते, कोमट पाणी वगैरे पिते आणि त्यानंतरच हे सगळं मी करायला घेते. आपण स्त्रिया घरच्यांचं सगळं करता करता स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरतो, पण तसं अजिबात करायचं नाही. आपण निरोगी आणि सुदृढ राहिलो तर आपलं कुटुंब निरोगी आणि सुदृढ राहतं. आपण त्यांची काळजी घेण्यासाठी मग सक्षम राहतो. म्हणून स्वतःची सुद्धा काळजी घ्यायची. तर इथे जोपर्यंत चहा होतोय तोपर्यंत मग मी या दोघांचा टिफिनसुद्धा पॅक केला. विहानला 2 ऑप्शन होते, एकतर आंबोळी आणि चटणी घेऊन जा, एकतर वांग्याची भाजी चपाती घेऊन जा. तो बोलला भाजी चपाती दे, त्यासोबत सलाद, त्याच्या छोट्या टिफिनमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा असतात. असा दोघांचा टिफिन तयार झाला. तोपर्यंत त्या दोघांचा नाश्ता झाला आणि इथे मी त्यांचे टिफिन पॅक करून घेतले. तोपर्यंत छान असा चहा झाला. आम्ही दोघं बसून जरा वेळ चहा घेतो आणि ते दोघं बापले गेले का मग मी मस्त माझा पोटभर नाश्ता करते आणि तिथून पुढे काम करते. तर मंडळी आजचं हे झणझणीत खारं वांग, मस्त आंबोळी, चटणी या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर कळवा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.